मोर नाही मम्मी, तो शामरुग आहे. मम्मीला मोर आणि शामरुगच कळना आमच्या. इकडे खाली दिसतो शामरुग आणि मम्मीच्या भाषेत तो मोर. ज्या काही भाज्या बिज्या असतात एकदम सपक असतात, एकदम सपक. आणि त्यांना सांगितलं ना जरी तिखट बनवा तरी ते बनवत नाही. त्यामुळं माझ्या पप्पांचं जर एवढं झालं की 8 दिवस नुसतेच ते सपक भाज्या खात होते. लिटरली भाजीसोबत ते सेपरेट मिरची मागवायची हिरवी. त्यांना ते बहुत झालं. खूपच गलत आहे. राजस्थान मस्त जगह आहे. खूपच गलत आहे राजस्थान. राजस्थान कोई नाम रखा है. या इकडे राजस्थानला. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि बघता बघता आपली राजस्थानची जर्नी आता पोहोचली उदयपूरमध्ये. शेवटचे 2 दिवस आहेत आता उदयपूरमध्ये आम्ही थांबणार आहोत. आणि सकाळी जोधपूरहून आम्ही इकडे ट्रॅव्हलिंग करत आलेलो आहे. 3-4 वाजले आम्हाला इथं पोहोचायला. मग आता रूमवर जाऊन फ्रेश वगैरे झालो ना, आता परत बाहेर निघालो. इकडे मी येईन, इकडे आमचे सगळे घरच्या बसल्यात, इकडे आमचे ड्रायव्हर आहेत, इकडे पुढे पप्पा आहेत. आणि आता आम्ही चाललोय फत्ते सागरला. तिकडं काहीतरी बोटिंग वगैरे विषय आता काय माहिती. तर 2 दिवसात पूर्ण आपण उदयपूर कव्हर करणार आहोत. शॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. हे जे दिसते हे आहे फत्ते सागर. इथं मध्ये काहीतरी आहे सेंटरला. काय दाखव? कुठे इंडियाचा झेंडा? आपण कुठं आलो? कोणत्या देशात आलं? कोणत्या देशात आलं? उदयपूर देश आहे का म्हणून? कुठल्या देशात नाही रे, कुठे आला म्हणून सांगाले. इंडियातच इंडिया इथले लोक इंडियाचे असतात. फॉरेनर नाही का तिथं बघितले आपण? कुठला देश होता? मावला आणि मला ओळखत. हा का? तुम्ही दोघं सेलिब्रिटी आहेत ना? तुमच्यासोबत फोटो काढत. वाव ब्युटिफुल. काकासोबत काढलीच नाही. ओके. आणि इथून आम्ही जाणार आहेत आता बोटिंग करायला मस्तपैकी. लागलं का तुला? पावायला येतं का? नाही, अजून एक घाल. तुला येतं का पावायला? हो. तुझं नाही बाबा येत. लावलं का तिने पण व्यवस्थित? पप्पाचा काय विषय आहे? पप्पाला येतं पावलं, उलट बिलट पावतात. तुला येतं का? मला पण येतं पावलं. मम्मी उलट काय समजतो येत आहे. माझीच मम्मी विचार कशी करशी मम्मी? स्पीड बोट रे दादा. मी तो ब्लॉग बघितला. मम्मीची खरंच आता अर्धा स्मरणशक्ती कमी होत चालली. अरे किती हलते ते बघ ना, ते किती हलते. ती स्पेशल बोट आहे. ही तरी साधी म्हणजे ही लवकरच टांगा पलटी घोडे फाराव. आम्ही आलो सागर फते लेकला. आणि इथं सीन असं झालं की आम्ही बोटिंग मध्ये आलो आणि आम्हाला वाटलं इथं दुसरं काही बोटिंगच नाही. एक स्टँडर्ड बोटिंगचे आम्ही पैसे भरले आणि 2 मिनिटांनी आम्हाला असं कळालं की पलीकडच्या साईडला स्पीड बोट आहे ज्यात आम्हाला जायचं होतं. सो आता इकडं अशी बसलं निवांत नाही का, डुगू म्हातारी बोटमध्ये आम्ही नाही का सगळेजण बस चेहऱ्यावर स्माइल दाखवून खोटं एन्जॉय करतोय. आता आम्ही दुसऱ्या बोट मध्ये बसणार, स्पीड बोट मध्ये. एवढं ना आकाशचं शिंगूड दाखवूच पर्यंत काय असं वर उचल. तर आता सिनेरिओ भारी सायलेंट आहे पण मला ही बोट नाही आवडत. तर स्पीड बोटमध्ये एक जायचं आहे आणि शोरीने फोन पाडला असतात. आता हे बघा इकडे कसलं भारी. रुक्मिणीच्या फोनमधून ब्लॉग शूट करतो त्यामुळे ॲडजस्ट करून घ्या. क्लिअरिटी येत नाही आहे मला माहिती आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही येते. R15 मध्ये पण येत नाही. तुला दाखवतो मी काय म्हणायचं. नाही दिसत नाही ह्याच्यामध्ये त्यामुळे मी दाखवतच नाही. नाही ते डायरेक्ट आता घोडा तुझ्या हातात जाणार आहे. उदय मारतो रे घोडा. अरे झूठमूठ का हा बोलतो. सो आम्ही मग तिथून निघालो सिटी पॅलेसवरून. काइंड ऑफ जरा सेमच होतं आणि लई महाग होतं. 500 रुपये एकाला एंट्री चार्जेस होते. मला काय वाटत नाही तेवढं ते वर्थ होतं. आता आम्ही दुसरीकडे आलो आहे जगदीश टेम्पलला. जगदीश टेम्पलला बघा असलं टेम्पल.
बघ ना केवढं मोठं आहे असं. ते आपल्या इकडं अजिंठा वेरूळची लेणी आहेत बघ, तिथलं मंदिर आहे बघ एकाच ह्याच्यात कोरलं तसं. ह्याच्यावर प्रत्येक बारीक बारीक डिझाईन आहे. घोडं वर काहीतरी, त्याच्यावर काहीतरी, त्याच्यावर काहीतरी असं भारी. त्याला एवढंच आहे. मित्रांनो आपल्याकडे साताराला सज्जनगड, तसं इकडे पण एक सज्जनगड आहे की सातारा कोल्हापूरला हायकोर्ट तरी. तसं ह्या साईडला पण आहे, फक्त ह्याचं काही विषय अजून माहित नाही आम्हाला. बघा वरच्या साईडला दिसत असेल तुम्हाला. एकतर ऊन लई आहे, मला कळ नाही गेलं की ब्लॉग येतोय का नाही व्यवस्थित. सगळी ब्राईटनेस कमी झाली. आता तिकडं जाऊ, तिकडचा भांडारा जरा दाखवू का. लोकांचा गैरसमज होता बरं का इतके दिवस की राजस्थानला पाऊस नसतो आणि फक्त ओसाड पडलेलं असतं हे ते. मला पण तेच वाटायचं, पण आता ॲक्च्युअलमध्ये आलो तेव्हा का आलं असं काही नाही आहे. पर्टिक्युलर काही एरियात जैसलमेर सारखे तिकडेच वाळवंट आहे, बाकी ठिकाणी कुठंच तुम्हाला अशी रेती बिती बघायला भेटणार नाही. आणि मे बी माझा सीझन चांगला आहे, आम्ही चांगल्या सीझनमध्ये आलो त्यामुळे आम्हाला एवढी गर्मी हे वगैरे गोष्टी अशा जाणवत नाही आहेत. नाहीतर आत्ता मला तो ड्रायव्हर सांगत होता आठवडाभर झालं थंडी स्टार्ट झाली, त्यात तो खूप गरमी होती आधी आणि थंडी पण अजून 8 दिवसांनी खूप जाम बेकारवली पडणार आहे. त्यामुळे आम्ही बरोबर इंटरमिडिएट टाईममध्ये आलो, बेस्ट टाईममध्ये. आणि असा पोपट झालाय ना सगळ्यांचा, कारण गेले 10 दिवस झालं जे बघतोय तसंच आहे, काहीच नवीन नाहीये. एवढ्यासाठी आम्हाला डोंगर जाऊन एवढ्यावर यावं लागलंय. फक्त डोंगराच्या घाटाचा एक्सपिरियन्स आला आपल्या टायगर पॉइंटला. हा जशी वाकडी तिकडे मेहनत तसा वाला एक्सपिरियन्स आला. दॅट्स इट. बाकी सगळं सेम आहे, सगळं सेम आहे, सगळं कंटाळलं आता मी नाही म्हणजे आमची पूर्ण घरदार कंटाळले. आणि झालं तिकडून असं होतं, मागून असं आत केल्या केल्या उतरलं संपलं. पण चला घरी. झाले किती 200 रुपये सक्सेसफुली वेस्टेड. नाही पार्कचे वेगळे पैसे काहीच नाही. तर ऍक्च्युअल मध्ये आमचं हे झालं की शिट यार उगच झालं. तुला कसं वाटतं? चांगलं वाटतं की आता काय करू. खरं खरं सांग. मागाचं सिटी पॅलेस बघितलं तिथं 500 रुपये दिले तू तुझे स्वतःचे, ते वर्थ होतं का तेवढं? एवढं काय सेमच आहे. आपण तिकडे पहिल्यांदा बघितलं ना तेव्हापासून जे आहे ती सगळ्या म्युझियम मध्ये सगळ्या पॅलेस मध्ये एकसारखेच आहे सगळेच. इथनं खाली यहाँ से गिरेंगे तो सीधा ऊपर जाएंगे, तो तुमको गिराओ क्या, तुम सीधा ऊपर जाओ. नीट सांग की. मैं नहीं जाएगा, शौरी मैं चलते. मला वाटते इथून असं इंडिया दिसत. इंडिया दिसेल. आपण कुठल्या देशात आलो आता? कुठल्या देशात आहे म्हणजे राजस्थान? इंडिया मध्ये. पण आपलं घर दिसत. दिसत. इथनं उतरून सहज खाली जाते. पप्पा मागाशी काय म्हणतात तुम्ही? एवढ्या तलवारी बघितलं की स्वप्नात तलवारी यायला लागल्या. हा म्हणजे आम्ही गेले 4-5 दिवस झाला कंटिन्यू म्युझियम हेच ते फिरतो. प्रत्येक ठिकाणी बंदुका तलवारी म्युझियम काहीच. तर पप्पा मागाशी म्हटले की स्वप्नात पण त्यांना तलवारी दिसायला लागल्यात, भासवायला लागल्यात. बघा तुम्हाला मागच्या जन्मातला आठवत असेल कुठला ते योद्धा बिद्धा लढाईत बिड्यात गेलेत तुम्ही. तर सांगायला गेलं तर ज्या लोकांना किल्ले वगैरे अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे तशा लोकांनी इकडे या. खूप इतिहास आहे तुम्हाला. बोल दे ना मला. तशा लोकांनी या तुम्हाला इथे खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील इतिहासाच्या रिलेटेड. पण मला पण आवडतात अशा गोष्टी, नाही असं नाही. पण नाही का एक टाइम नंतर आम्ही खूप फिरलो आणि एक टाइम नंतर असं झालं की सगळीकडे तेच नाही का इमारतींचे स्ट्रक्चर, महालांचं स्ट्रक्चर एकच, म्युझियममध्ये तसेच तलवारी वगैरे. सो काइंड ऑफ नाही का मला थोडंसं बोर फील चालू झालं. अँड देन बाकीच्या गोष्टी अशा झाल्या की जेवणाचा केळा झाला, खायला आपल्याला नाही भेटल्या गोष्टी. कारण खायला एवढं स्ट्रगल करावं लागतं की विचारूच नका. आपल्यासारखं जेवण इकडे नाही भेटत. ज्या काही भाज्या बिज्या असतात एकदम सपक असतात, एकदम सपक. आणि त्यांना सांगितलं ना जरी तिखट बनवा तर ते बनवत नाही. त्यामुळं माझ्या पप्पांचं जर एवढं झालं की 8 दिवस नुसतेच ते सपक भाज्या खात होते. लिटरली भाजीसोबत ते सेपरेट मिरची मागवायची हिरवी, त्यांना तिखट लागायला म्हणून खायला. असं अजून कुठला मुद्दा राहतोय? हां, मेन गोष्ट म्हणजे ह्या ज्या सिटीत ना मोठमोठ्या राजस्थानच्या फेमस त्या खूप लांब लांब आहेत, अशा जवळजवळ नाही आहे. तर प्रत्येकामध्ये डिस्टन्स जवळपास
300, 400, 500 किलोमीटरचं एवढे डिस्टन्स आहे. त्यामुळे तुम्ही जर अशी ट्रिप मोठी प्लॅन केली प्रत्येक सिटी व्हिजिट करायची तर तुमचा जवळपास एक दिवस फक्त कंटिन्यू ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. 8 दिवसाची 10 दिवसाची ट्रिप असेल प्रत्येक सिटी व्हिजिट करायची तर 4 दिवस तर तुमचे प्रॉपर ट्रॅव्हलिंगलाच जाणार एवढे लांब. ट्रेन पण एवढ्या खास नाही आहेत पण प्रायव्हेट गाडीने गेलं तर तेवढा टाईम लागणारच. सो जर तुम्ही जयपूर प्लॅन करणार असाल राजस्थान तर मोजकेच ठिकाणं जैसलमेर, जयपूर, उदयपूर एवढंच प्लॅन करा आणि शॉर्ट बट स्वीट अशी ट्रिप करा, असं तर माझा फीडबॅक राहील. अजून एक छान ॲक्टिव्हिटी आम्हाला सापडली ती म्हणजे इथलं झू. आता झूला आम्ही आलोय, मस्त गाडी घेतली, सगळेजण घरचे बसलेत आणि आता एक गोष्ट बघू इथं काय काय आहे. तर थोडंसं बाकीचं सगळ्या ॲक्टिव्हिटीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून आम्ही ॲक्च्युअल झूमध्ये आलोय. तर बघू काय काय. मोर नाही मम्मी, तो शामरुग आहे. मम्मीला मोर आणि शामरुगच कळना आमच्या. मोरासारखं इकडे खाली दिसतो शामरुग आणि मम्मीच्या भाषेत तो मोर. ती आधी मोर म्हणत होती मम्मी, आता कोंबडी म्हणायला लागली. ती कोंबडी नाहीये, मी तिथं वाचलंय बोर्ड. ऑस्ट्रिच म्हणजे शामरुग. हे भालू आहे, भालू. अरे हा डुप्लिकेट भालू आहे का? बघ तोंड बघ की कसं चिचुक आहे तुझं. चिचुक तोंडाच आहे, गावठी इकडचा. एकच आहे बघायला बघ तिरकी ऋषी. कुठे तिरकी तिची नजर इकडे आहे तिरकी. तुला चष्मा आहे ना मम्मी? अरे बघ तू इकडेच बघायला. इथे मला फोन मध्ये नजर दिसत आणि तुला अरे खरंच तिरक्या नजर बघ की तो. इथं आम्हाला फोन मध्ये दिसत आणि तुला डोळ्याने दिसायला लागले, चष्मा न लावता. वा. सो गाईज उदयपूर आमचं सगळं फिरून झालेलं आहे. महाग बघू शकतो, छान छान पुरी पण आहेत. आणि उदयपूर संपलं सगळ्यात शेवटी आता मी भेटायला आलो माझ्या मित्रांना जे आहेत माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र, जे 4.5 वर्ष सोबत होतो. ब्रांच पण सोबत होती, डिव्हिजन पण सोबत होती, सगळं एकत्रच होतो. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत. लय जवळचे मित्र आहेत. इकडे चंदन आहे, निखिल आहे आणि इकडे उमंग आहे. सो हे 3 जण माझ्यासाठी खास भेटायला 100 किलोमीटर लांबून आलेले आहेत. बिग फैन सर. बिग फैन नहीं, 100 किलोमीटर दूर से आए. इनका भी कुछ काम था बट मैं लॉक के लिए बोल रहा हूँ, मेरे लिए मिलने को आए. तेरे लिए आए हैं क्या? खास तेरे लिए आए हम. हाँ, इसकी भाई की शादी अभी शेरवानी भी डाला है भाई ने. सो ॲज पर यांच्या ओपिनियननुसार असं आहे की राजस्थानला मी बोर झालो नसेल. आता मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फीडबॅक सांगितलं कसं काय काय, तर तुम्ही समजून घ्या मला काय झालं कसं झालं. पण ह्याचं म्हणणं आहे की बोर नसेल झालं तर मराठीत सांग. बोर झालो नाहीये ते. खूप कम जागा फिरायलो आणि पॉप्युलर स्पॉट मध्ये झालो नाही, त्याबद्दल ते बोर झालो. खूपच गलत आहे. राजस्थान मस्त जगा आहे. खूपच गलत है राजस्थान कोई नाम रखा है. या इकडे राजस्थानला नहीं पधारो हमारे देश म्हणते. अरे वो तो गाना है भाई, वो जिस स्पॉट में मैं गया ना उधर हर जगह ये गाना था. पधारो हमारे देश. पधारो हमारे देश में. वो जो एक ऐसे राजस्थान टूरिज्म जाने का दिख जाए. हाँ क्या वो भी है. वो ऐसे तार लगाते और ऐसे टिंग 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 बजाते वो गाते पधारो मारो देश. हमारे देश. एक्चुअली सही जगह पे नहीं गया ना, इसलिए मतलब किसी भी राजस्थान ट्रिप प्लान करो तो खुद से प्लान किया करो. अब मोस्टली क्या है ना, टूरिज्म और इनके थ्रू करते तो ऐसी जगह पे ले जाते हैं जो मतलब ज़्यादा पॉपुलर स्पॉट होते हैं या भीड़ भाड़ वाले होते हैं, तो मज़ा नहीं आता और एक मतलब सेम हो जाता है. तो खुद से प्लान करो, अलग अलग स्पॉट देखो तो अच्छा लगता है. इसको यहाँ पे मैं लेके आया स्पेशली. हाँ, स्पेशली ये मेरे को यहाँ पे लेके आया. यहाँ पे सही है और पिछोला लेक है, पिछोला. और यहाँ पे पिछोला लेके ये जो दिख रहा है क्या है, ये जल मंदिर क्या है, होटल उदय विलास. ये उदय विलास है. और जो सुबह मैंने तुमको दिखाया था, हाँ म्हणजे ऍक्च्युअली मध्ये खूप महाग हॉटेल आहे. तिथले रेंट पण जवळपास नाही का एका दिवसाचे 2.5 लाख 3 लाख वगैरे एवढे. आणि त्याच्या साईडला ती सिटी पॅलेस आहे. सो भारी इकडचा सगळा विषय. आणि हॉट चॉकलेट सोबतचे सगळे IT मधले. मी फक्त IT सोडली. हा पण एका चांगल्या कंपनीत कामाला आहे. तो पण आता टीचर म्हणून कामाला आहे. हा पण चांगल्या कंपनीत कामाला आहे बँगलोरला. सगळेजण सेट आहेत. आता थोड्या आम्ही गप्पा चप्पा आता मारतो 2-3 तास. घरचे तिकडे गेले शॉपिंगला, मी बसलो इकडेच त्यांच्यासोबत चिल करतो. नंतर मग घरी जातो.